नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ए आई, बाप्पा आले ग, असं वाक्य आता प्रत्येका घरी बोललं जाईल. मूर्तीची नोंदणी, गणपतीसाठी मंडप, वर्गणी, देखावा अशा साऱ्या बाबींची तयारी कितीतरी दिवस आधीच सुरू झाली आहे. काही मंडळांच्या गणेश मूर्तींचेही आगमन झाले आहे. आता घरोघरी होणाऱ्या बाप्पांचेही आगमन जवळ आले आहे. गणेश चतुर्थी 5 दिवसावर आली आहे आणि आता सगळ्यांचीच धावपळ चालू झाली. बाजारातून पूजेचे साहित्य आणायचे, घरातली आवराआवर करायची, नैवेद्याची तयारी करायची, सगळीच गडबड चालू झाली आहे. त्यामुळे आपण पूजा साहित्याची यादी केली तर एखादे साहित्य सुटणार नाही आणि संपूर्ण पूजाविधी पार पडेल. हा तुमचा गोंधळ होणार नाही आणि सर्व साहित्य घरी आणले जाईल, त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ करण्यात आला आहे. गणेश पूजनापासून ते विसर्जनापर्यंत ज्या काही साहित्याची गरज लागते ते साहित्य आज या व्हिडिओत सांगण्यात आलेले आहे. तर हे साहित्य आजच घरी आणून ठेवा, म्हणजे ऐन वेळेवर धावपळ होणार नाही. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकही करा. गणेश पूजनाचे संपूर्ण साहित्य: वाती, समईसाठी आणि तुपात भिजवलेल्या फुलवाती, कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र, जानवं, गणपतीसाठी सजावटीचे सामान, फुले, फुलांचे हार, दुर्वा, विड्याची पाने, पत्री, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य, दही, दूध, मूर्ती आणताना लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तबक म्हणजेच ताट, त्यात ठेवण्यासाठी आसन, नवीन रुमाल मोठ्या आकाराचा, मूर्ती घरी आणल्यावर लागणारे साहित्य: पाय धुण्यासाठी भांडभर पाणी, दूध, पोळीचा तुकडा, औक्षणाचे ताट, 2 तेलाचे दिवे, कुंकू, अक्षता, सोन्याची अंगठी आणि सुपारी. संपूर्ण पूजा मांडण्यासाठी लागणारे साहित्य काय? पाट किंवा चौरंग, आसन चौरंगावर ठेवण्यासाठी, रांगोळी, रांगोळीचे रंग, समई, समईसाठी वाती, निरांजन 2, निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती, आरती करण्यासाठी पंचारती, आरतीसाठी तुपात भिजवलेल्या वाती, तांदूळ, घंटा, शंख, उदबत्तीचे घर म्हणजे स्टँड, धूप लावण्यासाठी स्टँड, विड्याची पाने 25 नग, सुट्टे पैसे 10 नाणी, सुपारी 10 नग, खारीक, बदाम, हळकुंड, फळे, खोबऱ्याचे तुकडे प्रत्येकी 5 नग, नारळ, नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या. गणेश पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, गुलाल, अत्तर, अत्तर वाहण्यासाठी छोटासा कापूस, उदबत्ती, धूप, कापूर, काडेपेटी, फुले, फुलांचा हार, दुर्वा, विड्याची पाने, पत्री, पत्री कोणत्या तर शमीचे पान, रुईचे पान, आघाडा, केवड्याचे पान इत्यादी, जानवे, पाण्याने भरलेला तांब्या, पळी आणि भांडे, ताम्हण, पंचामृत, तुपाची छोटी वाटी, निरांजनात तूप घालण्यासाठी, तेलाची छोटी बरणी किंवा वाटी, समईत तेल घालण्यासाठी, उपवस्त्र 2 मणी, वस्त्रमाळ 21 मणी, गणपतीला घालायचे दागिने, बाजूला ठेवायच्या इतर वस्तू, चांदीच्या वस्तू इत्यादी. यजमानांची तयारी: पितांबर किंवा सोवळं, उपरणे बसण्यासाठी आसन, पंचांग, हातरुमाल म्हणजे पूजा करताना हात पुसायला, मुखवस्त्र देव पुसण्यासाठी, पूजेचे पुस्तक, आरतीचे पुस्तक. घरच्या घरी थोडक्यात पूजा करण्यासाठी पूजेची पूर्वतयारी: गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर, पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्याची डहाळी, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे,
असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी. गणेश चतुर्थी दिनी प्रातस्नान, संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून अक्षदा पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शुचिर्भूतपणे आसनावर बसवून दिवाचरवण, प्राणायाम आदी केल्यावर श्री परमेश्वर प्रीत्यर्थ पथीवर गणपती पूजनम करिष्ये असा संकल्प म्हणून पाणी सोडावे. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावे. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा. मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणतात. गणेश विसर्जन अनंत चतुर्दशी मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी आहे. काही जण 1, काही 2, काही 3, 5 तर काही 10 दिवसांचा संपूर्ण गणपती बसवून गणेशाचे विसर्जन करतात. विसर्जनावेळीही बाप्पांना निरोप देताना यातल्याच साहित्याची गरज भासते आणि गणपती मूर्तीचं विसर्जन करण्यापूर्वी एक वस्त्र घ्या, त्यात मोदक, पैसा, दुर्वा आणि सुपारी बांधून घ्या. ते गणपती मूर्तीसोबत ठेवा. गणपतीची आरती करावी. या 10 दिवसांत गणपतीची पूजा करताना आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी. त्यानंतर सन्मानपूर्वक गणपतीचे विसर्जन करावे. तर ही संपूर्ण यादी जर तुमच्याजवळ असेल तर गणपती बसवण्यापासून ते विसर्जनापर्यंत तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. यातील काही अजून सामान राहिले असेल किंवा तुमच्याकडे काही वेगळे सामान वापरत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.